नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं खरात मी YouTube चॅनलवर। तर सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर आपल्या दसरा म्हणजे खूप हे म्हणजे असं वाटतं की नागपूरला जावा। हा, नागपूरला जायचं तुला म्हणलं चालतं, तू बोलती येते का? काय करा, दोघंच काय जावा। मला असं वाटलं की आपली मायरा विशाल असते तर गेलो असतो। आता आपल्या दोघांना काय होतं, जाऊ ना आपण दोघं। इमानाचं तिकिटाचं काय नाही, 11,000 येऊन जाऊन। हा, मग दोघांचे एकाचे 11 22 जातील। विशालनं कालच बोललाय, मी द्यायची पण ते लय हाल होते मला असं वाटतं। हा, आपल्याला इमानतळावर जास्त कळणार नाही, तिथं कळणार नाही आपल्याला। इथून जायला तकलीफ, तिथून ते म्हणत बसायचं, तिथं अर्धा तास पोहोचायचं, तिथून उतरायचं पुण्याकडे। आपल्याला सवय नाही कधी। ट्रेन मध्ये म्हणलं तर जाऊ आपण। ट्रेन मध्ये पण कितीला ट्रेन आपली जाईल? 5ला पहाटे। आणि मग तिथे आपल्याला रूम करावा लागेल, ते पण आपल्याला जमणार नाही। रूम करावं लागेल मग आपल्याला ते सगळं काही प्रोसिजर जमणार पण नाही। आपल्या ऑडियन्सनी बोलवलेले तिकडे या। आता विशाला आला असताना खरंच मी निघाले, मला तर खरंच खूप हे होतं या वर्षी जाण्याची। तर जाऊ दे, आपण मध्ये जाऊ, असं काही नाही की उद्याच्या दिवशी जावा म्हणून जाऊ मध्ये आपण। पण उद्या दिवस आहे ना, दसऱ्याचा दिवस आहे ना। हा ना, मी दसऱ्याच्या दिवशी आलेली, भरपूर वेळेस आलेली। आता हे 2-3 वर्षापासून नाही, कारण की 2-3 वर्षापासून किट्टूच्या जबाबदाऱ्या होत्या त्याच्यामुळे। हा ना, आता त्याला सांभाळायला आहे। नाही किट्टूला घेऊन जाऊ ना। नाही असं ट्रेननं जाऊ, नाही तर मग जाऊ, तसं काही नाही, बघूच ना। त्यांना विचारते अजून मी, पण उद्याला गर्दी असते तो म्हणतोय बघ बाबा मग मी काय करायचंय तर उद्या गर्दी असते। तुम्ही पण म्हणतात ट्रेननं चल, मग ट्रेनने गेलो तुम्ही ट्रेननं मला सांभाळून देता का? सांभाळून आणता का? मग रिझर्वेशन करायचं काय धक्का व्हायचं, दाबू थोडंच बसायचं। कारण की कसं माहितीये, मी एकटे घरी कुठे गेलेली नाही, तुम्हाला माहितीये। एकटं पण मी पण कुठे गेलो अजून? तुम्ही नाही मी नाही, मग आपल्याला काय कळत आहे का काही? असं आहे ना, असं दादरला गेलो मी। दादरला तुम्ही तरी एकटे जातात? एकटं गेलो पण ट्रेनने गेलो होतो। मी मला तर किती दिवस झाले ट्रेनचा प्रवास पण माहित नाही। एकदा दोनदा विरारला गेलेली, ते विसंतीच आपल्या परिवारात। बाकी मला काहीच प्रवास म्हणजे माहितीच नाही। प्रवास म्हणजे आहे मुलाबरोबर, पण असा एकटीला कळत नाही ना, दोघांना मला कुठं कळत। आणि सगळं कोणीतरी एक जण पाहिजे चांगलं, म्हणजे सर्व काही माहिती असणार, माहिती असणार। तर सगळ्यांना तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा, साष्टांग जय भीम। आणि आपल्या हे काय हो, आपला क्रांतिकारी जय भीम सर्वांना आमच्या। हो, पण ते आपण क्रांतिकारी जय भीम पण जाण्याचं बघू आम्ही, तरी पण असलं जाऊ, कोणतरी असलं सगळं तर मग जाऊ। हा, इन्स्टावर हे टाकेल मी, पोस्ट टाकेल तशी, जर युट्यूबला पण टाकेल, जर निघालो तर बघू। विशाला त्यांना मायराला विचारू, अजून बी वेळ काय गेलेला नाही अजून पुढे नाही, पण आज निघावं लागेल, उद्या तवा जातो ना आपण। अरे हा, असं आज निघावं लागेल, आज निघावं लागेल। मग विसरून ट्रेन आहे ना, पण रिझर्वेशन केलं नाही ना। तुम्हाला विमानानं जायचं म्हणून म्हणलं, पण मग तरी पण विमानाचं पण तिकीट लगेच काढावं लागतं ना अगोदर। पासपोर्ट तर आहे ना आपल्याकडे? कुठे पासपोर्ट काढलेला? तर पोलीस हे आलं, पहिल्यांदा काढायला टाकले तर आता पोलीस केस आहे आपल्यावर, मग नाही होणार। आपल्या विमानतळावरून मागावं लागेल रिटर्न। असं थोडे आपल्या विमानतळावरून तोपर्यंत आपण जाणारच नाही ना, असं थोडे। तर 2 दिवस गरब्याला गेले, एवढ्या काय गरबा जमत नाही मला, पण तरी पण खेळले एका पायाने, कारण की एक पाय तर उचलतच नव्हता जिम करून करून। आणि तरी पण मला एकच पायरी येते, हसू नका कोणी, चांगले कमेंट करा। तो ब्लॉग टाकेल आता उद्याला, मायराने रेटिंग केलाय तर ती। आणि मी काही गेलो नाही, कारण माझं आजारी होतो, मला जर आता बरं लागलं। आता पप्पाला लय बरं लागले, आता पप्पाला चेने दिले, तुम्ही बोलले शेंगदाणे दिले, चांगल्या टॅबलेट आणल्या, आणि तुमचं सहकार्य आहे आम्हाला पण। पप्पाला म्हटलं काही गोष्टीचं टेन्शन घेऊ नका, काही करू नका, काही कोणाला काही बोलायचं नाही, कोणाला काही उत्तर द्यायचं नाही, तुम्ही जरा शांत राहा। लय चिडले होते पप्पा, आणि म्हटलं काही करू नका। पप्पाला लय राग येतो नाही तर मग काय राग नाही ना? हा नाही, पप्पाला लय राग येते, मला नाही, मला आला पण मी हसले स्वतःवरच। मग बरोबर नाही, मी स्वतःच हसले की मला कोणी एक मैत्रीण नाही तर असं मला हसायला आलं की बापरे, मला आजूबाजूला ओळख पण नाही माझी साधी कोणाकडे, तर मला बाजूवाल्याची ओळख नाही जास्त। तुमची नाही, तुमची तर तुम्ही मी बोलतो, मी सगळं सांगतो, पण मी नाही ना। आजूबाजू असतील ते पण मला कमेंट करून सांगते, करायची बाई कोणासंगच बोलत नाही, म्हणजे तिच्या कामात आहे बघा। मला कामाचीच जबाबदारी आहे। आता मी काय केलं माहिती, सकाळी तुम्हाला सांगते, मी सकाळी उठली, जिमला गेली, जिमला जाऊन आली, पटकन जेवले थोडीसं, परत आंघोळ केली,
पूर्ण घामघाम झाली. माझं जिम नाही घामघामच होतं. हा परत मला जेवली म्हटलं आता मच्छी घालून थोडस टीव्ही बघावा, काहीतरी सगळे कमेंट वगैरे वाचवा आणि थोडंसं राहा. ते परत मला इकडचा फोन आला, एक जणाला जमीन पाहिजे होती. हा तर लगे फोन आला, पटकन केस पण नाही विचारले, असंच चहा बांधला आणि साडी होती वर काढून ठेवलेली ती, म्हणजे अशीच हे करून पाहिली होती रात्रीच करायला घालायला. चांगली साडी लय दिवसाची घातली नाही, तर म्हटलं ही घाला. तर आज काय कलरची काय, आज जांभळा कलर आहे ना, जांभळा. तर मी काय हा म्हणजे आहे थोडंसं नाही पिंक वगैरे आहे, जे काय जांभळा कलरच काढणार होती, पण ते त्यात फोन आला अर्जंट, तर मग मी हीच घातली साडी. आणि पटापट इथं आल्या केसी चढले, असेच हे केलं आणि मग इथं आल्या थोडेसे फणे लावले, पण तसंच आलेली. हा मग टायमाची कसं असतंय कदर असते. मग 2-3 घास अर्धीच भाकर खाल्ली. मायरा बोलली की मग मी अर्धी भाकर का खाताय तुम्ही, एक खा ना. म्हणलं बस झालं. का बरं भाजी नाही आवडली का, म्हणलं नाही ग भाजी आवडली, सगळं झालंय, पण असं नाही थोडं हे नव्हतं मन म्हणजे बरं नव्हतं. आणि बारीक झाली का सांगा मला खरंच. हा ही बारीक झाली सांगा बरं का. अशी दिसती ही बारीक झाली का बघा आता तुम्ही. मस्त जोक मारा रे, या हस रे हलकट हस. कमेंट करून सांगा, कमेंट करून सांगायला. बारीक बारीक पेरलेलं असतं बघा. ब्लाउजचा गळा असा आहे माझ्या. कसं कधी शिवलेलं माहितीये का मी, आपले बबली कोमलने इकडे हॉटेल टाकलेलं सगळ्यात पहिलं, तेव्हा मी साडी घेतली तिच्या ओपनिंगला, तेव्हापासून मी आज घातली साडी. 2 दिवस झाले तिला समजा 2दा घातली असं. हा 2-3दा घातली असं, 2-3दा घातली. म्हटलं 2-3दा घातली, हलकी असं काही नाही. तर चला आता मस्त पैकी आम्ही घरी जातो आणि कॉफी पिते गरम गरम, थोडीशी पाणी पण गरम गरम. आता पाऊस थांबला 2 दिवसापासून. 2 दिवस इतका लगातार पाऊस, इतका लगातार पाऊस. तुम्हाला हॅपी आणले, दादा बोलला मला एपी प्यायचे आई, एपी प्यायचे. तर आम्ही दोघांनी 4 ग्लास केलं, संपून टाकलं. राहू दे त्याला, चल राहू दे. असं कसं देते चांगलं दिसत. हा ना त्याला तेवढं घेते, पाणी पिते. अगं ते त्याच्यात टाकते. हा टाक त्याच्यात, ते असं चांगलं दिसत नसतं ते. हा काय चांगलं ते गोड तेला दिसत मग ते. गोड तेल आणलं जास्त काय तुमचं सगळीकडे लक्ष असतंय मग बरोबर ना, काढायचं नसते ते. घरीच बॉटल राहिली, बॉटल पण आणली घाई घाई. मग पप्पा इकडनं बिस्लेरी घेतली, इथूनच घेतली. आता मेडिकल बॉटल भरली मी माझी पाण्याची, पण मला पप्पाला म्हटलं तुम्ही घ्या, मी पटकन बॅग घेतली आणि झालं का. मी विसरलो ती बाटली तिकडे. हा लवकरच थोडस आपलं व्यवस्थित हे करते मी. ऑफिसची थोडं काम घेते, ऑफिसचं पण चांगलं बनवते. तुमचे कमेंट होत्या ना की काय, तुमच्याच नव्हत्या, तुमच्या तर चांगल्याच कमेंट आहेत मला. तुमचं काही चांगलं, काही 1-2 होत्या काय कमेंट की कसं 2-3 हे झालं मला बोलायचं. पोराला लय राग येते कमेंट बद्दल बोलल्यावर. खराब कमेंट येतात ना त्यांच्याबद्दल मी बोलते ना, पोराला बोलतात कमेंट बद्दल काहीच बोलायचं तो तसं नाही बोलायचं. काय चांगल्याकडे लक्ष दे ना, तो 100 चांगले असतात. आपल्या ऑडियन्स कडे ध्यान दे ना, त्या 2 कडे कशाला लक्ष देतीस. ये बडी अच्छी बात कही आप. 2 कडे लक्ष दे. हा 2 कडे लक्ष देऊ नको असं बोलतात. तर आता बघा मी तिकडे आपल्या रूमच्या तिथे हे केले, पाईपलाईन टाकली, तर ते हे करते आणि जाऊ. चला हे खरंच आहे खरं, हे खरंच आहे खरं, भीमराव रामजी आंबेडकर नाव हे गाजतंय ओ जगभर, नाव हे गाजतंय ओ जगभर. हे खरंच आहे खरं, हे खरंच आहे खरं, भीमराव रामजी आंबेडकर नाव हे गाजतंय ओ जगभर, नाव हे गाजतंय ओ जगभर. जय भीम. जय भीम सर्वांना. आता निघालो होते, मी थकली होती. बहीण आली, बहीण म्हणली ब्लाऊज टाकले शिवायला, तू म्हणजे बाहेर नाही टाकायचे की पैसे जाते. मग मी आता इथेच टाकते, म्हणलं टाक कशी शिवायची. एका ब्लाऊजचे 700 रुपये. आणि मग हे मी माझं साधं शिवल्यालं. मग तेच ना. तर चल मस्त एक बाबासाहेबांचं दसऱ्यानिमित्त, उद्या दसरा आहे, त्याच्या दसऱ्यानिमित्त आपण बाबासाहेब आंबेडकरांचे ईद बोलत दाखवतो गाईस तुम्हाला आम्ही आमच्या तुटक्या फुटक्या आवाजामध्ये. असं वाटत ते सांगा. माझी आई खुश व्हायची गाणं मला. लाख मुलाचं धन मला दिलं, तेव्हा झालंय आमचं भलं. लाख मुलाचं धन मला दिलं, तेव्हा झालंय आमचं भलं.
मला विमान भरपूर दिलं व माय माझं पोरग डॉक्टर झालं. मला विमान भरपूर दिलं व माय माझं पोरग डॉक्टर झालं. माझं कुटुंब अडाणी गेलं, माझ्या मुलानं शिक्षण केलं. तेच रात रात जागलं, कधी उपाशीच झोपलं. नाव कुळाचं दुर्वर नेलं व माय माझं पोर डॉक्टर झालं. मला विमान भरपूर दिलं व माय माझं पोर डॉक्टर झालं. बंद करो हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ. माझ्या मराठवाड्यातला, माझ्या मराठवाड्यातला, कोकणच्या पाड्यातला होता आसुसीच माणूस, सर समाज खेड्यातला. त्याच साक्षर विमान केलं व माय माझं पोरग डॉक्टर झालं. मला विमान भरपूर दिलं व माय माझं पोरग डॉक्टर झालं. लक मुलाचं धन मला दिलं, तेव्हा झालंय आमचं भलं. लक मुलाचं धन मला दिलं, तेव्हा झालंय आमचं भलं. मला विमान भरपूर दिलं व माय माझं पोरग डॉक्टर झालं. मला विमान भरपूर दिलं व माय माझं पोरग डॉक्टर झालं. जय भीम. जे बी सगळ्यांना कसं वाटलं? भारी वाटले. लय दिवसानंतर आम्ही बाबासाहेबांचे आम्ही पहिले ना नेहमी लहानपणी सगळे आम्ही दोघी संगच बघायचं गाणे. मी जे बोलत ती मला बोलून लागायची. प्रत्येक हा पण आता कसं मध्ये आईला माझ्या लय शौक होता बाबासाहेब आंबेडकर गीताचा. कधी पण बोलायची, एक तरी गाणं आणि मी बोलायची मम्मी मा लय मोठा आवाज आहे, मी नाही बोलत. अगं बोल, तुला काय समजतंय, लय भारी आवाज आहे असं बोलायची. माझ्या वडिलांनी माझा आवाज आहे, म्हणजे मला लहान नाही येत, मला मोठाच आवाज येतो. तर कसं वाटलं ते सांगा. नंतर मला सांगा तुम्ही. परत मी एक गाणं तुम्हाला गीत बोलून दाखवतो. हा इथंच जर तुम्हाला कमेंट आले मला बरं वाटलं तर खरोखर गाईस तुम्हाला मी बोलून दाखव. आता हे दोनच कडे बोलव म्हणजे शिक्षण द्यायचे. तुम्हाला परत आगे बोलून दाखवू. बोलू. आता आम्ही निघतो आता. लय थकलो होतो आम्ही. ठीक आहे, चहा प्यायला काही येत नाही तुमच्याकडे. चालेल ना? नाही लय वेळ झाला आता. जमलं नाही का जायचं? दादाला जायला नागपूरला जायचं होतं, पण या वर्षी नाही जमत. कारण शिवनीकडे कोण नाही. जाऊ दे पुढच्या वर्षी. हा पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी जाऊ. एकदम निवांत जाऊ. गेलेत तो आणले माझे कपडे सगळे. अरे देवा, एक मिनिट मैं माझ्याकडे बॉल आहे. बस झालं राजा राजा राहू दे राहू दे. तुम्ही घरा कपड्यात ठेवून इकडे एवढ्या घड्या घातल्यात बाई माझ्या पोरानं. आई तो कपडे मी सगळ्या घड्या घातल्यात. आता याला खरंच घड्या घालता येईल का? बरं मला माहिती. ठेव ठेव तिकडे ठेवा. राजा ठेव रे काय आणले तू? तुझ्यासाठी काय आणलंय बघ त्या कॅरी बॅग मध्ये. कॅटलेस. त्याच्या पप्पानेच आणलंय, मी नाही आणलंय. हा का? त्याच्या पप्पाने दिलंय. मी त्याच्यासाठी दुसरं आणलंय माझ्या बाईसाठी खायला. पप्पा खाली पण गेली. काय केलं माहितीये का? विशालने गाडी घेऊन गेला आमची कटिंग करायला. लाईट कटिंग करायला गेला. कटिंग पण करायला गेले. किती टाइम लागला. मी कधीचीच बसले येडे. मला असं थकले. पाण्याची बॉटल आहे घरी. आता खाते. दर की तुम्ही काय आणले बघ. अरे माझ्या बाळाला काय आणलंय मी. पायलट निघाले. काय निघले? पडले काय? नाही. बाप रे बाय बाय. खोलून दे. मला माहिती होतं माझे एक पप्पा. मला माहिती तुमची. माझा बाप, माझा सोन्याचा कपडा. तुझे काय पप्पा? लाईट बिल आहे बाबा. भरलं का मग 12,000 होता. बाई 2,000 वाढत एक गिझर मुळेच. मग आता आमचं ना लाईट बिल त्या गिझर मुळे जास्त येतं. वॉशिंग मशीन मुळे काहीच नाही. अरे देवा, पप्पा येतात खाली. चालत आले ना ग. मग ह्यो मला गाडी घेऊन गेला. चालत आले तुम्ही? पप्पा चालत येलेत ना. मग हा मला घ्यायला. मला याने घेतलं. अहो तुम्ही डबल जायचं पप्पा घेऊन यायचं. आता डबल एक चक्कर मार. पप्पा म्हणले मी चालत येतो. चल बाळ. साडी कधीच नव्हती पाहिली मी तुमची.
तू कशी नाही पाहिली चांगली आल्यापासून नाही बघितली मी. लय साड्या आहेत माझ्याकडे अजून. लयच वाईट साड्या तुमच्याकडे, ही वाली नाही बघितली मी व्हाईट कधी. ड्रेस किती असते माहिती का? त्यांनी मला कमेंट करून सांगितलं तुम्ही नक्की ड्रेसचं पण दाखवेन असं व्हाईट, फक्त व्हाईट ड्रेसचं. ही साडी छान आहे. छान आहे. ते साड्यात ना माझ्याकडे व्हाईट असतील 10 असतील व्हाईट आणि ड्रेस बी तेवढेच असतील ना. असं व्हाईट मध्ये मस्त ब्लाऊज भारी, ब्लाऊज भारी. पाठीमागून पण छान आहे. हा, चांगलं शिवलंय. मी डाईट करते मला वडापाव देते. लयच मजबुरी असले तर एखाद्या दिवशी खाऊ शकता माणूस, पण आता घरी आहे आता. नको 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 नको. तसं ते माझ्या जीवावर माझं काही आहे कंट्रोल. काय रे दादा, काय दादा? तसं मी जास्त करून खात पण नाही असं, पण मग त्या मजा पण नाही. गरम गरम असला तर माणूस, पाऊस पडत असला आणि लयच भूक लागली तर गरम गरम एक खाऊ शकता, असं काय नाही. पण नको आता दादा, नको 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 नको. बाळाला खाय दे. मला मस्त कॉफी दे बनवून, बस मला कॉफी दे. पण आले चालत दम लागला, येऊ लागला. हा ना, येऊन लागली एक चक्कर मारा. आम्ही पिले बाळा दोघांना पण तिथं मस्त. हा, आम्ही दोघांना पिले. हा मधातून ना, मग इकडनं यावं लागलं. रिक्षाने यायचं ना. हा, रिक्षा लागतच नाही त्या साईड. आता याला म्हटलं तर परत जायचं पप्पाला घ्यायला. एक तर बघा 6:30 वाजले. आम्ही कधीचे गेलो येऊन. हा कटिंगला गेला, लाईट बिल भरायला गेला आणि इतका वेळ लावला. गाडी एकच बरं आमच्याकडे. हे झाले 6:30 वाजलेत मायरा, पाहिलीस? मग मी तोपर्यंत बगर नुसती पाण्याची होती माहितीये का ऑफिसला. तुम्ही बोलत होता आणि तोपर्यंत सविता मावशी पाण्याची बॉटल पप्पाने घरी ठेवली. मला सर हा ना, मी कधीची बॉटल मला बिगर पाण्याचं होत नाही. पण आता येऊन बी तशीच बसले बिगर चहाची. लवकर मला चहा नाही, पाणी पिलं ग. कॉफी मेरा माफ करना, गुस्से में इधर उधर निकल जाता हूँ. कॉफी चहा नाही, पाणी नाही. पाणी जॅकेट पप्पाला बाबाला म्हणे. हा खायचं तुम्हाला? मी म्हणलं ना तुला पप्पा नाही खाणार. ती ठेवू लागली तुम्हाला. मी म्हटलं ते खाणार नाही, ते माझ्यासारखेच आहे. मला ना हेच कर, चहा दे घोट, पण खरोखर चहा कर असा मस्त अद्रक टाकून. हा अद्रकच ना. देवा देवा देवा. झालं कपडे धुतलेले. आज वाळ्यात कपडे वाळत एवढा पसरा कसं काय करून ठेवलं तो? बाई कुठून माझे कपडे सगळे वाळलेले काढून घेत पलगाव टाकले. मला कडे मारायचे कपडे काय मारले होते ना मारायला 2-3 बघा. एवढ्या कड्या मला मारायचे होते. मार मग गड्या. काय करू मग आता? सर आता मॅक्शन गिक्शन 4-5 दिवस झाले हे नव्हतं. काय हो, पाऊस चालू होता. आता ऊन पडले तर मग धुतलेत ना. मी मशीन मध्ये टाकून गेले ना बाई. हा ना, बरं झालं. एवढे सुकत बी टाकले, मशीन मध्ये पण टाकले, सुकवले. पोरानं काढले माझे. तर वाटलं पाऊस येईल. किती पाहिजे माझ्या बाळाला आतापासून. पिटून काढली ती. काय ना. हा, आणि मला आल्या सांगितलं, दारात होती तेव्हाच सांगितलं, आई तुझे मी सगळे कपडे काढले, पाऊस दिवस येईल म्हणून. तो हुशार होणार आहे तो. मला वाटलं माझ्या आईचे पाऊस येईल. दादा ए दादा, हा दसरा परवा. दादा काय नाही परवा आहे का? उद्या 18 तारीख आहे का ग? परवाला उद्या देवी उठण, परवाला दसरा. पहिलं तरी लाटली झाली असते. कपडे कोण काढले पप्पे? दादा हे कपडे कोणी काढले सोने? तू काय बोलला? आई मी काढले सगळे. आणि तो आल्या मला बोलला आई मी सगळे कपडे काढले तुझे. हा, सगळे कपडे काढले म्हणे. बेडवर ठेवले. बेडवर ठेवले. मग गाड्या मारून ठेवायचे होते ना दादा. अरे मारायचे ना दादा. ए किट्टू, बॅग घेऊन जायची होती. कुठे जायचं तुम्ही बॅग घेऊन? नवीन वाली अरे ते घ्यायची, पण आता जाऊ दे आहे ना ती. ती वाली नाही दादा, आहे ना. अरे ते सांडन दादा ही सांडन ऑफिसला जायचं होतं ना. हो ना, ती पण घेईल मी थोड्या दिवसांनी. दादा मीच घेतलेली ती. ते दादा तुझे कपडे वाळले स्वाती. काय हो, आल्या हे कपडे दिसतात मला. माझे कपडे आले तर मग चहा प्या. काय करतो? हा ना, तेवढ्या लक्षात हा ना. कारण की काय हे झालं तर. अरे चहा बनव, जाऊ दे आता. दादा तुझी कोण? मी हा, ती बनवते ना. बनवते का? बनवते. बरं. राहू दे ना दादा, राहू दे ना. किट्टूचे पण कपडे त्याच्या.
काय ना दादा धुवायचं इथे जरा दादाचं धुवायचंय आणि हे मी चला मला थोडं हातपाय पण धुवायचे आणि आता हे पण करायचंय ब्लॉक एड करायचा आहे पण आता पहिला चहा पिते हा पहिले चहा पिते मग ब्लॉक एड करते दादा लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन द्यायला क्लिक करा आणि कुठे जायचे गरबा खेळायला आज पण आज पण आले दादा आले आज कोणतं कलर आज कलर जांभळा कलर आहे जांभळ्याला काय म्हणते इंग्लिश मध्ये त्याला काय कळायचं त्याला सगळं कळते काय म्हणते बैगन बैगन जांभळं बैगन बैगन कलर आहे ना अरे मला कोडिंग द्यायला जाते कोरडिंग प्यायला जायचं कुठे पितात जाऊन हे मामाला आणलेलं पाहिजे दादा हे पण जायचं चांगलं ठेवत हे मामाने दिले तुला डबली आत्यानं हा हे बाळाचं घ्यायचं राहिले पहिलं हे करते काय काय चहा चहा देते चहा पिते आणि मग जरशी जरा सोप्यावर बसते थोडीशी पायानं पाय गेले जिमवून आले तशी उभीच आहे पाय असे लाकडासारखे झाले असं राहतं जिमचं काम जिम करायची ती काम करायची ती अरे थकवा येतोच माणसाला थकवा आल्याशिवाय घाम निघाला पाहिजे तेव्हा ते शरीर चहा सोडली पण मला प्यायची आज का प्यायची याच्यामध्ये लेट झाली आज मी लेट थकली परत म्हणजे असं जायचं काही खायला पण नाही रताळी नाही ऍपल पण नाही सगळे काय खाल्ले बाळाने जाऊ दे काय त्याला नंतर देव पडून दे थोडेसे तर आता मस्त किटू दादा या इकडे अरे देवा पप्पाला सांगू हे करायला तर आता मस्त चहा पितो आम्ही लाईट चालू करून देऊ काय करून देऊ बरं 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 लाईट चालू करून देऊ हा मी लाईट चालू करून देऊ चालू चालू झाला चहा आताच केलं गेले जा दिला लाईट चालू करून जाईल हा चेटी काढायची बाकी चेटी काढता येते ना दादा येते ना मग काढा तर आता आम्ही काय करतो थकली आता पूर्ण बरी आता हा ब्लॉग इथं चेंज करू लाईक करा विसरू नका कमेंट करा लाईक करा शेअर करा कमेंट करा एक मस्त चला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब पटकन साठवा द्या थोडेच बाकी लवकर लवकर करा केक कापायचा केक चिटी नाही हे लागेल त्यांच्या हे लागले